गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की MPSCच्या एक्झाम्सला राज्यपाल नावाची जी कन्सेप्ट आहे, ही राज्यपाल नावाची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. राज्यपालाच्या महत्त्वाच्या ज्या संवैधानिक तरतुदी आहेत, हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या होत्या. आताच्या लेक्चर्समध्ये आपण राज्यपालाचे अधिकार आणि कार्य अशा महत्त्वाच्या गोष्टी थोड्याशा समजून घेऊ, कारण की राज्यपालाचे अधिकार व कार्य या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे. पर्टिक्युलरली राज्यपालाच्या संदर्भात काही अधिकार आणि कार्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आपण कव्हर करून घेऊ. 1 मिनिट द्या मला फक्त. त्याच्या आधी आपण गव्हर्नर संदर्भात काही गोष्टी समजून घेतल्या होत्या. ठीक आहे. गव्हर्नर संदर्भात म्हणजे राज्यपालाचं जे प्रकरण आहे, ओके, राज्यपालाचं जे प्रकरण आहे भाग 6 मधलं दुसरं प्रकरण येतं. पहिल्या प्रकरणात सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये व्याख्या, ठीक आहे, 152 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्यांच्या संदर्भात आपण तरतूद पाहिल्या होत्या. राज्यपाल हा एक गव्हर्नर असतो, तो घटनात्मक प्रमुख असतो. ठीक आहे. राज्यपालाच्या हातात काही अधिकार दिलेले असतात. म्हणजे राज्यपाल हा एक रबरी शिक्का असल्यासारखाच आहे. एका राज्याला दोन, ओके, म्हणजे दोन राज्यांना. 1 मिनिट द्या मला फक्त. हम्म. एकच व्यक्ती 2 राज्यांचा राज्यपाल असू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेतल्या होत्या. आता आपण पुढच्या पार्टकडं वळणार आहोत. पुढचा पार्ट म्हणजे काय, तर राज्यपाल आणि राज्यपालाच्या संदर्भात असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी. ठीक आहे. ज्या कोणत्या गोष्टी आहेत, तर राज्यपाल आणि त्याची महत्त्वाची कार्य. कारण की राज्यपालाची कार्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. राज्यपाल आणि त्याच्या संदर्भातली महत्त्वाची कार्य. तर त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार. जे राज्यपाल महोदय आहेत आपले, त्या राज्यपाल महोदयांचे कोणते, तर लेजिस्लेटिव्ह पॉवर. लेजिस्लेटिव्ह पॉवर खूप इम्पॉर्टंट आहेत. या लेजिस्लेटिव्ह पॉवरच्या हिशोबाने म्हणजे त्यांच्या अँगलनं बघितलं तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की राज्यामध्ये काय असते. राज्यामध्ये एक विधानसभा, विधान परिषद म्हणजे विधिमंडळ असतं. आणि हे जे विधिमंडळ असतं राज्याचं, ज्याच्यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह असतात, ते आपण काही दिवसात कंटिन्यू पुढं बघणारच आहोत की देशाच्या किंवा राज्यामध्ये, राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद कशा असतात ते. तर आता या विधानसभा, विधान परिषदेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा आपल्या राज्यातली कायदे निर्मिती जी आहे, या कायदे निर्मितीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला काही महत्त्वाचे भाग नीट समजून घ्यायचे. कोणते महत्त्वाचे भाग, तर राज्यपाल जे आहेत, हे राज्य विधिमंडळाचे एक अविभाज्य घटक असतात. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. राज्यपाल हा काय असतोय, तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा, ठीक आहे, राज्य विधिमंडळाचे एक अविभाज्य घटक आहेत. ठीक आहे. याचा अर्थ काय रे पोरांनो, याचा अर्थ हाच, राज्यात कायदा तयार करायचा आहे. राज्यात जर एखादा कायदा तयार करायचा आहे तर हा कायदा राज्यपाल महोदय यांच्या सही शिक्क्यानंच होईल, त्याच्याशिवाय कायदा होऊ शकत नाही. म्हणजे CM कोणीही असो, मंत्री कितीही असो, फरक नाही पडत त्या गोष्टींचा.
त्यांनी कुठलाही एखादा कायदा मंजूर करायचा प्रयत्न केला, पण शेवटी अंतिम मंजुरी कोणाची लागते? तर अंतिम मंजुरी जी आहे ही अंतिम मंजुरी राज्यपालाचीच लागते. ठीक आहे. त्यांना काही महत्त्वाचे अधिकार मिळालेले आहेत. त्यातला पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे, त्याला समन करणे असं म्हणतात. बरेचदा हा इंग्रजी वर्ड तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अधिवेशन बोलवणे, अधिवेशन बोलवण्याला समन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तसंच आता या समन कसं केलं जातं, काय केलं जातं, हे जेव्हा आपण विधानसभा विधान परिषद बघू तेव्हा तुम्हाला हे समजून येईल डिटेलमध्ये. आता सध्या फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे हे राज्यपालाचं सगळ्यात महत्त्वाचं काम. तसंच स्थगिती करणे किंवा स्थगित करणे, तर प्रोरोगिव्ह. ओके. स्थगित करणे म्हणजे राज्यपाल त्या ठिकाणी अधिवेशन स्थगित करू शकतो किंवा थांबवू शकतो, बोलावू शकतो आणि थांबवू पण शकतो. ठीक आहे. हे झालं अधिवेशनासंदर्भात. आता अधिवेशन काय असतं रे? तर अधिवेशन म्हणजे असं की आपल्या राज्याला आपला राज्यकारभार चालवण्यासाठी एक सरकार असतं, आणि सरकार आणि लोकांच्या वतीने निवडून दिलेले जे लोक असतात हे लोक आपल्या राज्य विधिमंडळामध्ये बसतात. मग आता हे 365 दिवस तिथंच बसतात का? तर नाही. 365 दिवसांपैकी काही दिवस म्हणजे वर्षातून घटनेत सांगितल्यानुसार 2 वेळा तरतूद आहे. किती वेळा तरतूद आहे? तर 2 वेळा तरतूद आहे. घटनेत किती वेळा सांगितले? तर 2 वेळा, वर्षातून 2 वेळा ॲटलिस्ट काय झालं पाहिजे? तर राज्यपाल किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन झालं पाहिजे. पण आपल्याकडे 3 अधिवेशनं होतात, उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. अशी जी 3 अधिवेशन आहेत, हे 3 अधिवेशन आपल्याकडे होतात. ठीक आहे. राज्यपालांना तसा अधिकार असतो. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार विधानसभा ते विसर्जित करण्याचा सुद्धा अधिकार राज्यपालांना आहे. लक्षात घ्या, विधानसभा विसर्जित करणे. काय करणे? तर विधानसभा विसर्जित करणे. हा विधानसभा विसर्जित करण्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा अधिकार यांना मिळालेला आहे. ठीक आहे. कशाचा? तर विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर जी काही प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक होईल, या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल राज्य विधिमंडळासमोर अभिभाषण करतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा सार्वत्रिक निवडणूक होती, आता फॉर एक्झाम्पल जस्ट आपल्या महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. ठीक आहे. सगळ्यांनी अनुभव घेतलाच असेल सार्वत्रिक निवडणुकीचा जोरदार. तर ही जी काही सार्वत्रिक निवडणूक अनुभवली सर्वांनी, या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता जेव्हा पहिलं आपलं हिवाळी अधिवेशन आता या ठिकाणी भरेल. ठीक आहे. पहिलं अधिवेशन आता हिवाळी राहील. तर जे काही आता पहिलं अधिवेशन हिवाळी भरेल, हे हिवाळी अधिवेशन कसं राहील? ठीक आहे. तर हे हिवाळी अधिवेशन मध्ये आपले राज्यपाल येतील, आणि आपले राज्यपाल येऊन काय करतील? तर अभिभाषण देतील किंवा राज्यपाल या ठिकाणी भाषण करतील. तसेच ओके, आता हे झालं निवडणुकीनंतर. तसेच दरवर्षी म्हणजे जे दरवर्षीचं कॅलेंडर इयर असतं, या कॅलेंडर इयरनुसार राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवातही राज्यपालांच्या अभिभाषणानेच होते. म्हणजे राज्यपाल 2 वेळा अभिभाषण करतो. पहिलं अभिभाषण कधी करतो? तर सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर होणारं पहिलं अधिवेशन. आणि दुसरं अभिभाषण, दुसऱ्या प्रकारचं अभिभाषण कधी करतो? तर दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन असतं, कॅलेंडर इयरनुसार दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन असतं, त्या पहिल्या अधिवेशनाला राज्यपाल काय करेल? या ठिकाणी ऑब्व्हियसली अभिभाषण या ठिकाणी करेल. ठीक आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? म्हणजे 2 वेळा हे अभिभाषण करतात. तसंच अधिवेशनात चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची आणि प्रस्तावांची माहिती ते सभागृहाला अभिभाषणातून देऊ शकतात. राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सभागृहाकडे, ठीक आहे, जे काही राज्य विधिमंडळाचे सभागृह असतात, मग ती लोकसभा असो किंवा लोकसभाच म्हणतोय, विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, जे सभागृह असतील, फक्त विधानसभा पण असू शकते किंवा दोन्ही सभागृह असू शकतात, या विधिमंडळात प्रलंबित विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबींबद्दल संदेश पाठवू शकतात. उनको संदेश भेजना म्हणजे संदेश पाठवण्याचे त्यांना खास अधिकार दिलेले आहेत. आता याच्यातले लगेच कलमा नाही बघायचे तुम्ही. म्हणजे तुम्ही काय कराल?
लगेच त्याचे कलम पाठांतर करायचा प्रयत्न करा, नाही. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं, राज्यपालाचे अधिकार कोणते. एकदा राज्यपालाचे अधिकार तुमचे 5-10 वेळा वाचून झाले की मग तुम्ही कलमांवरती जायचं. कलमांचा अभ्यास कधीही अगदी परीक्षेच्या जवळ 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 करायचा असतो. नाही तर परीक्षा ऐन तोंडावरती आहे आणि तुमचं अजून झालंच नाही वाचून, तर हे नाही पाहिजे. ठीक आहे, हे नाही पाहिजे. म्हणजेच कलमांचा जो अभ्यास आहे तुमचा पॉईंट टू पॉईंट कव्हर करायचा आहे. चौथं काम कोणतं, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे उपाध्यक्ष या दोघांची पदे रिक्त झाली, म्हणजेच मृत्यू, ठीक आहे म्हणा, किंवा अचानक दोघांनी राजीनामा दिला एकत्रच, या अशा कारणांमुळे त्यांची पदे रिक्त झाली. पदे रिक्त होणे म्हणजे त्यांनी ते पदावरनं सोडून गेले, ते पदावरनं सोडून गेले. जर असं झालंच की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची पदे रिक्त झाली, तर कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील कोणत्याही सदस्यास अध्यक्ष म्हणून ते नेमू शकतात. काय करू शकतात ते, अध्यक्ष म्हणून ते नेमू शकतात कोणत्याही सदस्यास. तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती यांची सुद्धा जर पदे रिक्त झाली तर गैरहजर होणे नाही. इथं लक्षात ठेवा, मी गैरहजर हा शब्द बोललो नाही, काय बोललोय, तर पदे रिक्त झाली तर. जर दोघांची पदे रिक्त झाली तर विधान परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील कोणत्याही सदस्यास सभापती म्हणून नेमू शकतात. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ते काय करू शकतात, सभागृहातील कोणत्याही सदस्यास ते सभापती म्हणून नेमू शकतात. राज्यपाल विधान परिषदेवर, ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट असा आहे, राज्यपाल विधान परिषदेवर साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ व सामाजिक सेवा, परत एकदा सांगतो, साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि सामाजिक सेवा. इथं सहकार चळवळ हा शब्द महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सहकार चळवळ हा शब्द महत्त्वाचा आहे. सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या 1/6 सदस्यांना ते नामनिर्देशित करतात. कशावर करतात, विधान परिषदेवर. विधानसभेवर ते आता कोणालाही नामनिर्देशित करत नाहीत. पहिली एक तरतूद होती 2019च्या आधी, एक तरतूद होती, पण ती 104व्या घटना दुरुस्तीद्वारे बंद केली. कोणती तरतूद होती रे पोरांनो, ही सुद्धा इम्पॉर्टंट तरतूद आहे जी विचारली जाऊ शकते. राज्यपाल विधानसभेवर अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधित्व निवडून आला नसेल, आता विधानसभा आहे, आता जसं फॉर एक्झाम्पल 288 सदस्य आपल्या विधानसभेला आहेत, महाराष्ट्राची विधानसभा, आता ही तरतूद बंद झाली, आता नाहीये. महाराष्ट्रातील विधानसभा आहे 288ची, आणि या 288 पैकी जर एकही अँग्लो इंडियन नसेल, एकही अँग्लो इंडियन नाही, तर राज्यपाल काय करतात, राज्यपाल एका सदस्याला, या समुदायातील अँग्लो इंडियन समुदायातील एका सदस्याला काय करतात, तर विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. काय करू शकतात, विधानसभेवर त्या ठिकाणी ते नामनिर्देशित करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, पण आता ही 104व्या अमेंडमेंट ऍक्टद्वारे बंद झालेली आहे. 7वं काम महत्त्वाचं कोणतं, तर राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी, समजा राज्य विधिमंडळात एखादा सदस्य आहे, ठीक आहे, या सदस्याच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाचा सल्ला ने निर्णय देतात. एकदम राज्यपाल तडकाफडकी निर्णय नाही देणार. पहिलं ते बघतात खरंच तो अपात्र आहे का. ठीक आहे, खरंच तो अपात्र आहे का. जर एखादा विधानसभेचा सदस्य आहे आणि त्याने काही निवडणुकीतले गुन्हे केले असतील, निवडणुकी संदर्भातले काही गुन्हे केले असतील, किंवा चुकीची माहिती जर त्याने समजा या ठिकाणी पाहिली असेल, ठीक आहे, चुकीची माहिती त्या ठिकाणी समजून घेतली असेल, तर डेफिनेटली त्यांच्यावरती, त्या सदस्यांवरती त्या ठिकाणी कारवाई होते. जस्ट एक मिनिट द्या.
त्या सदस्यांवरती त्या ठिकाणी काय होते तर कारवाई होते. त्यामुळं कायम लक्षात ठेवा, राज्यपाल कुठल्याही अध्यक्ष कुठल्याही सदस्याला पदावरनं जर काढायचं असेल किंवा सदस्य म्हणून त्याला काढायचं असेल तर राज्यपाल स्वतःचा निर्णय नाही घेत. सदस्य म्हणलं मी, मंत्री नाही. ठीक आहे, मंत्री नाही. मंत्री म्हणून राज्यपाल अपॉइंट करतो आणि मंत्री म्हणून सीएमच्या सल्ल्याने मंत्री म्हणून एखाद्या मंत्र्याला तो काढतो. एखाद्या मंत्र्याला तो सीएमच्या सल्ल्याने काढतो. इथं काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे किंवा इथं पॉईंट काय सांगितलेलं आहे, सदस्य. इथं नीट समजून घ्या, सदस्य. एखाद्या सदस्याच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने ते काय करतात तर निर्णय देतात. निवडणूक आयोग म्हणजे कुठला आयोग तर तो केंद्राचा आयोग. ठीक आहे, राज्याचा नाही. आणि लक्षात घ्या, केंद्राचा निवडणूक आयोग केंद्राच्या लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुकींमध्ये सदस्य जे असतात या सगळ्या सदस्यांबद्दल पात्रता आणि अपात्रता यांच्या संदर्भात तरतुदी ठरवतात. विशेष म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या सुद्धा सदस्यांबद्दल सल्ले देतात. फक्त विधानसभेच्या सदस्यांबद्दल नाही बोलत मी, तर ह्या दोन्हींच्या सल्ल्यांबद्दल मी बोलतोय, विधानसभा विधान परिषद. आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानं हे सगळे निर्णय होतात. हे सगळे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, सगळे पॉईंट. आणि या पॉईंट्सवरती तुम्हाला विधानात्मक प्रश्न विचारले जाण्याचे सर्वात जास्त शक्यता आहे. त्यामुळे ह्या पॉईंटवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. काही प्रकारची विधेयके विधानमंडळात मांडण्यासाठी, काही प्रकारची जी विधेयके असतात ही विधेयके विधानमंडळात मांडण्यासाठी राज्यपालाची पूर्वसंमती आवश्यक असते. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. काही प्रकारची जी विधेयके असतात ही विधिमंडळात मांडायची असतील तर राज्यपालाची पूर्वसंमती आवश्यक असते, त्याच्याशिवाय हे मांडलं जात नाही. उदाहरणार्थ, राज्याच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाचा समावेश असलेले विधेयक म्हणजे वित्त विधेयक. या वित्त विधेयकाची तरतूद, जे वित्त विधेयक असतं हे वित्त विधेयक राज्यपालाची पूर्वसंमती त्याच्यासाठी आवश्यक राहते. कोणतेही विधेयक राज्यांच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा अधिकार राज्यपालांना दिलेला आहे. म्हणजे त्यांची सही झाल्याशिवाय ठीक आहे कायद्यात रूपांतर होणार नाही. त्यांची सही झाल्याशिवाय कायदा बनणार नाही. राज्य विधिमंडळाने विधेयक संमत केल्यानंतर ते राज्यपालाकडे संमतीसाठी सादर केले जाते. ते काय होते तर ते राज्यपालाकडे संमतीसाठी सादर होते. त्यावर राज्यपाल पुढील निर्णय घेऊ शकतात. कोणते निर्णय घेऊ शकतात रे बाबांनो? राज्यपाल या ठिकाणी कोणते निर्णय घेऊ शकतात तर बघा, पहिला निर्णय घेऊ शकतो विधेयकाला संमती देऊ शकतात. म्हणजे बघा, जर सपोज राज्यपालाकडे एखाद्या संमतीसाठी सादर केलं, आता सांगितलं ना की राज्यपालची सही झाल्याशिवाय कायदा बनत नाही. मग राज्यपालची सही झाल्याशिवाय कायदा बनत जर नसेल, राज्यपालाची सही झाल्याशिवाय कायदा बनत जर नसेल तर या ठिकाणी समजून काय तुम्हाला घ्यायचंय की मग जर राज्यपालाकडे एखादं बिल गेलं, विधानसभेने मंजूर झालं, मग विधान परिषदेने मंजूर केलं आणि त्यानंतर ते राज्यपालाकडे गेलं. आर्टिकल 200 मध्ये या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. जर ते संमतीसाठी राज्यपालाकडे गेलं तर राज्यपाल पुढील काही निर्णय घेऊ शकतात. त्यातला पहिला निर्णय, विधेयकाला संमती देऊ शकतात. विधेयकाला काय करू शकतात तर ते संमती देऊ शकतात किंवा विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात. ते काय करू शकतात तर विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात किंवा ते धनविधेयक, ओके, म्हणजे धनविधेयक वगळता. ठीक आहे, ते एखादं विधेयक, पण धनविधेयक नाही बरं का, धनविधेयकाला हे करता येत नाही. जर एखादं विधेयक असेल तर राज्य विधिमंडळाचे पुनर्विचारासाठी ते पाठवू शकतात. धनविधेयक पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही. इथे एक पॉइंट लिहून ठेवा नक्की की धनविधेयक पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही. ठीक आहे,
पाठवू शकत नाही. ते विधेयक धनविधेयक वगळता राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, पण धनविधेयक मात्र परत पाठवू शकत नाही. पॉईंट लक्षात आला? पॉईंट क्लिअर झालाय? बघा, विधानसभेने विधान परिषदेकडे, म्हणजे एक छोटीशी जर गोष्ट आपण बघितली, ठीक आहे, नीट समजून घ्या. विधानसभा आहे, विधानसभेने मंजूर केलं, त्यानंतर ते जातं विधान परिषदेकडे, विधान परिषदेने पण मंजूर झालं, त्यानंतर ते जातं राज्यपालाच्या संमतीसाठी. ओके, राज्यपाल महोदय जे आहेत या राज्यपालांच्या संमतीसाठी. तर बघा, राज्यपाल काय करतात? संमतीसाठी गेलं. ओके, राज्यपालांच्या संमतीसाठी जर गेलं तर काय होतं? ठीक आहे, राज्यपालांच्या संमतीसाठी जर गेलं तर काय होतं? तर एक तर ते विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा ते रोखून ठेवू शकतात. जनरली राज्यपाल पहिले काय काम करतो? पहिलं काम करतो की तो संमती देईल किंवा तो दुसरं काम देईल, तो रोखून ठेवेल. तो एक तर संमती देईल किंवा तो रोखून ठेवेल, किंवा राज्य विधिमंडळाकडे किंवा राज्य विधानमंडळाकडे तो पुनर्विचारासाठी पाठवू शकेल. ओके, एक तर काय करतो तो परत राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचार. ठीक आहे, पुनर्विचार म्हणजे तुम्ही एकदा परत विचार करा. तुम्ही काय करा? परत विचार करा. अगेन तुम्ही काय करा? परत विचार करा. मग राज्यपालाच्या संमतीसाठी राज्य विधिमंडळाकडे परत पुनर्विचारासाठी पाठवतो. एकदा परत पुनर्विचाराकडे पाठवलं तर काय होतं? पुनर्विचारासाठी जर परत पाठवलं आणि पुन्हा ते राज्यपालाकडे आले, राज्यपालाकडे मंजुरीसाठी आलं, तर जर ते राज्यपालाकडे मंजुरीसाठी आलं तर राज्यपालाला ते मंजूर करावंच लागतं. राज्यपालाकडे ते मंजूर करावं लागतं. आणि मग चौथा ऑप्शन असतो राज्यपालाकडे, ते म्हणजे राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवणे. राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवणे. आता इथं दोन कलम लक्षात ठेवा. ही जी 4 प्रोसेस दिलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4, ही राज्यपालाची कृती आहे. राज्यपाल काय करतो? ही राज्यपालाची काय आहे? कृती आहे. इथं राज्यपाल ह्या 4 ॲक्टिव्हिटी करतो. जर त्याच्याकडे एखादं विधेयक मंजुरीसाठी आलं तर राज्यपाल काय करतो? ह्या 4 ॲक्टिव्हिटी करतो जर त्याच्याकडे एखादं विधेयक मंजुरीसाठी आलं तर. ठीक आहे, एकदा तो संमती देईल किंवा तो रोखून ठेवेल किंवा राज्य विधिमंडळाकडे तो पुनर्विचारासाठी पाठवेल किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ तो पाठवेल. राष्ट्रपतीच्या विचारार्थ तो पाठवेल. राईट, या 4 गोष्टी तो करू शकतो. याच्यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाही. पण या सगळ्या तरतुदी कोणत्या आर्टिकलमध्ये दिल्या आहेत? तर या सर्व तरतुदी आर्टिकल 200 मध्ये दिलेल्या आहेत. हा मेमराईज करायला पण सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे, आणि हे कलम ऑलरेडी आयोगानं एका परीक्षेमध्ये विचारलं पण आहे. जर हे कलम विचारलं जाऊ शकतं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हे जर हे कलम विचारलं जाऊ शकतं तर तुम्हाला हे पण ह्या कलमाचा सगळा भाग तुम्हाला टार्गेट केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यपालाच्या संमतीसाठी हे तरतूद आहे. तर इथं एक महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा? की आर्टिकल 200 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग आर्टिकल 201 मध्ये काय दिले? तर आर्टिकल 201 मध्ये आर्टिकल 201चा जो पॉईंट आहे, तर आर्टिकल 201च्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की राष्ट्रपती काय करतो? इथं राष्ट्रपतीची कृती दिलेली आहे. आता ही राष्ट्रपतीची कृती तुम्हाला मी राष्ट्रपतीच्या सेक्शनमध्ये सांगितलेली आहेच, पण हे आपण नंतर परत विधानसभेच्या आणि विधान परिषदे भागात बघणार आहोत. फक्त आता सध्या काय करायचं? 201 हे जे कलम आहे, हे 201 कलम राष्ट्रपतीच्या कृती संदर्भात आहे. राज्यपालाने राष्ट्रपतीकडे जर पाठवलं एखादं विधेयक, तर पुढे जाऊन त्याच्यावर राष्ट्रपती काय करतो त्या गोष्टी 201 मध्ये दिल्या आहेत. त्या गोष्टी 200 मध्ये दिलेल्या नाहीत. 200 मध्ये फक्त एवढं दिलंय की राज्यपाल राष्ट्रपतीकडे पाठवेल. बस याच बेसिक गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे,
ओके, तर लक्षात घ्या धनविधेयक, ठीक आहे, अर्थविधेयक राज्यपाल परत पाठवत नाही, ठीक आहे, परत तो पाठवत नाही, ठीक आहे. राज्यपाल संचित निधी संदर्भातले विधेयक परत पाठवत नाही, ठीक आहे. मग राज्यपाल कोणते विधेयक पुनर्विचारासाठी पाठवतो, तर राज्यपाल सामान्य विधेयक आणि काही आर्थिक विधेयक की ज्या आर्थिक विधेयकांमध्ये ओके काही अशा विधेयक की ज्यांच्यामध्ये संचित निधी संदर्भात तरतुदी नाही आहे किंवा काही धनविधेयकासंदर्भातल्या तरतुदी नाही, अशी विधेयकं तो परत पाठवतो, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, कधी जर क्वेश्चन असा आला की धनविधेयकाबाबत राज्यपालाला किती अधिकार आहेत, तर धनविधेयकाबाबत राज्यपालाला फक्त 2 अधिकार आहेत. हे आजच तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा, कारण की मी आधी सांगेल की या लेक्चरचा काही पार्ट ओके, या लेक्चरचा काही भाग तुम्हाला तुमच्या आगामी काळात प्रीला पण येऊ शकतो आणि मेन्सला पण येऊ शकतो. म्हणजे असं समजून चला, जे कोणी या बॅचमध्ये आहेत किंवा जे कोणी हे लेक्चर पाहतंय त्यांनी हे डोक्यात फिट करून ठेवा की हा तुमच्या मेन्सला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहील आणि हे तुम्ही आत्ताच करायचे प्रीच्या आधीच. म्हणजे काही ज्याची आता प्री आहे, ठीक आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करत असाल, आता जास्तीत जास्त वेळ कशाला द्यायचा आहे, रिव्हिजनला द्यायचा आहे. त्यामुळे मी शिकवलेला सगळा जो भाग आहे, मी शिकवलेला सगळाचा सगळा भाग तुम्हाला काय करायचा आहे, रिवाईज करायचा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे, ठीक आहे. कोणाला काही डाऊट अजून याच्यात, तुम्हाला सगळा भाग या ठिकाणी काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. चलो, तर धनविधेयकाबाबत राज्यपालाला 2 अधिकार या ठिकाणी दिलेत. एक तर ते संमती देतात, एकतर ते काय होतात, संमती देतात, आणि दुसरं ते संमती रोखून ठेवतात. एकतर ते संमती देतात किंवा ते संमती रोखून ठेवतात, पण ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही, ठीक आहे. हे त्याला 2 अधिकार दिलेले आहेत, ठीक आहे. आता एक छोटासा पॉईंट या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी एक छोटासा पॉईंट की केंद्राचा निवडणूक आयोग किती निवडणुका हँडल करत. केंद्राचा निवडणूक आयोग हा पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की केंद्राचा निवडणूक आयोग किती निवडणुकांवरती काम करतं. तर कायम लक्षात ठेवा, हे जे निवडणूक आयोग आहे, हे निवडणूक आयोग एक तर पहिली गोष्ट राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं निवडणूक हँडल करतं, आणि या दोन्ही निवडणुकीत जर वाद निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये वाद चालतो आणि अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असतो. विषय संपला. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यात जर निवडणुकीत एखादा वाद आला तर हा वाद सर्वोच्च न्यायालय हँडल करतं, हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चालतो, आणि जर असा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला तर त्यांचा निर्णय अंतिम असतो. तसंच निवडणूक आयोग लोकसभेची निवडणूक मग ती देशभर असतेच, राज्यसभेची निवडणूक जी विधानसभेमधून देशभरातल्या विधानसभांमधून राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात, मग ते राज्यसभेची निवडणूक असो, ठीक आहे, विधानसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक जी की वेगवेगळ्या मतदारसंघांच्या हिशोबाने असते, या सगळ्यांबाबत ओके हायकोर्टद्वारे हे सगळे वाद हाताळले जातात. जर ह्या निवडणुकांमध्ये वाद झाले, निवडणुकीतील वाद झाले तर हायकोर्टद्वारे हाताळले जातात, सुप्रीम कोर्टद्वारे नाही. लक्षात ठेवायचं, हे हा पॉइंट महत्वाचा आहे, कळलं का पोट्टेव, समजलं का? हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशाच छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे ते एक्झामला चुका करून येतात. विधानसभेच्या निवडणुकीतला वाद कोणत्या न्यायालयात जातो, तर हायकोर्टमध्ये जातो. लोकसभेच्या निवडणुकीचा वाद कोणत्या न्यायालयात जातो, पोट्टे म्हणते सर सर्वोच्च न्यायालयात जातो. तर नाही, लोकसभेची निवडणूक झाली कुठे असते, तर राज्याच्या मतदारसंघात झालेली असते. मग राज्याचा मतदारसंघ कुठे येतो, राज्यात येतो. तो कोणाच्या अंतर्गत येतो, तर तो हायकोर्टच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येतो, बरोबर. जर तो हायकोर्टच्या अधिकार क्षेत्र, आता समजा माझा मतदारसंघ आहे बारामतीचा,
ठीक आहे. लोकसभेचा जो मतदारसंघ आहे बारामतीचा, आणि बारामतीच्या मतदारसंघामध्ये समजा काही इश्यू झाला, त्या बारामतीच्या मतदारसंघामध्ये, तर बारामतीच्या मतदारसंघातला इश्यू एखाद्या जर न्यायालयात जायचा असेल तर तो बॉम्बे हायकोर्टला जाईल, तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टला जाणार नाही. आणि हा सुप्रीम कोर्टला अधिकार दिलेला नाही, हा हायकोर्टला अधिकार दिलेला आहे, जे की अधिकाराच्या हिशोबानं निवडणुकीचे सगळे वाद जे असतात हे हायकोर्टमध्ये जातात. फक्त ह्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याच निवडणुकीतले वाद सर्वोच्च न्यायालयाकडे जातात. समजलंय? पॉइंट क्लिअर झालाय? ओके, बढिया. ठीक आहे. जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणुकीतल्या एखाद्या सदस्याबद्दल अपात्रता हवी असेल, म्हणजे यांच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीतला वाद नाही, आता सदस्याची अपात्रतेचा वाद, जर सदस्याच्या अपात्रतेचा वाद असेल, आता निवडणुकीतला वाद नाहीये, तो होता निवडणुकीतला वाद, आता सदस्याच्या अपात्रतेचा वाद आला, एखादा लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य निवडणुकीच्या तरतुदीनुसार किंवा निवडणुकीच्या पात्रतेनुसार तो थोडासा अपात्र ठरतोय, मग अशा वेळेस न्यायालयात नाही जात, अशा वेळेस मग निवडणूक आयोगा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जातात. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग सल्ला देतं, ठीक आहे, राष्ट्रपतीला, आणि राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत जो उमेदवार अपात्र आहे त्याला काढून टाकतो. विधानसभा विधान परिषदेच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग राज्यपालाला काय करतं? सल्ला देतं. म्हणजे निवडणुकीतील अपात्रता आणि पात्रतेचा वाद हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जातो. आणि निवडणुकीचा वाद, की ज्या निवडणुकीच्या वादामध्ये काही लोकांचं म्हणणं असेल की नाही निवडणूक फेअर नाही झाली, निवडणुकीमध्ये ईव्हीएम काम नाही केलं, मी कमळ दाबलं पंजावरतीच गेलं, मी पंजा दाबला मी कमळवरतीच गेलं, जे की निवडणूक झाल्यानंतर हा खूप मोठा ड्रामा असतो आपल्या महाराष्ट्रात. तर हे वाद नक्की कुठं जातात ना, हे वाद तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे तुम्ही व्यवस्थित हँडल करा आणि ह्या व्यवस्थित गोष्टींवरती लक्ष द्या. समजलं? हा पॉइंट तुम्हाला फेस करायचा आहे, जे की पॉइंट अगदी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, लक्षात. तर हा पॉइंट मी आताच सांगितला. कोणत्या कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती साठी ते राखीव करून ठेवतात. म्हणजे आता बघा, राज्यपाल राष्ट्रपतीसाठी ते ओके, राष्ट्रपतीच्या परिस्थितीत राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात. एखादा विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात. मग त्या परिस्थिती कोणत्या आहेत की ज्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले जातात? जस्ट 1 मिनिट द्या. ती परिस्थिती कोणती आहे? तर ती परिस्थिती आहे जर घटनेच्या तरतुदींना विसंगती असेल तर, म्हणजे ते घटनेच्या विरुद्ध असेल तर, जर मार्गदर्शक तत्वाच्या विरोधी असेल तर, एक तर ते घटनेच्या विसंगत असेल किंवा मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल किंवा ते देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल, तसेच ते राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असेल तर, राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असेल तर असे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकतो. ठीक आहे. आणि घटनेच्या कलम 31A अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाशी संबंधित असेल तर या ठिकाणी राज्य तुमच्याकडची संपत्ती घेऊ शकते. आर्टिकल 31A तुमच्याकडची संपत्ती कधीही राज्य घेऊ शकतं या संदर्भात आहे. ठीक आहे. अशा वेळेस राज्यपालांची भूमिका या ठिकाणी संपुष्टात येते. अशा वेळेस डायरेक्ट राष्ट्रपती आता फायनल डिसिजन घेईल. राष्ट्रपती आता त्या राज्यपालाला काही सांगणार नाही. राज्यपाल, आणि विशेष म्हणजे घटनेत असं कधी दिलंच नाहीये की राष्ट्रपतीने किती काळामध्ये त्याच्यावरती संमती देणं गरजेचं आहे. घटनेत अशा गोष्टी सांगितल्याच नाही आहेत. ठीक आहे, घटनेत अशा गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. ओके. त्यानंतर महत्त्वाचं जे राज्यपालाचं कार्य आहे ते म्हणजे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यास, जर सपोज राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरूच नाही आहे आणि एखादा कायदा तातडीने करायचा असेल किंवा एखादा कायदा तातडीने करण्याची गरज जर राज्यपाला त्या ठिकाणी वाटत असेल किंवा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळानं राज्यपालांना तसा सल्ला दिला की राज्यपाल महोदय एवढा एक महत्त्वाचा कायदा आपल्याला करायचा आहे की एवढा तुम्ही कायदा आणि हा एक मसुदा आहे तो तयार करा. तर लक्षात घ्या, मसुदा जो आहे अध्यादेशाचा हे सरकार तयार करतं.
परत एकदा सांगतो, अध्यादेशाचा जो मसुदा आहे ते सरकार तयार करतं, म्हणजे सीएम आणि त्याचं मंत्रिमंडळ तयार करतं. तर अध्यादेश जारी करण्याचं काम किंवा अध्यादेश काढण्याचं काम राज्यपाल करतात. म्हणजे अध्यादेशामध्ये सरकारचा वाटा बराच मोठा असतो. ठीक आहे. तर राज्यपाल तसा अध्यादेश काढतात. अध्यादेश काढण्याचा अधिकार, त्याला अध्यादेशाला म्हणतात इंग्लिशमध्ये ऑर्डिनन्स. हा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपालाला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्याच्या आत म्हणजे 42 दिवसांच्या आत या अध्यादेशाला विधिमंडळाची मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा त्यांचा अंमल संपुष्टात येतो. त्याचा अंमल जो असतो तो संपुष्टात येतो. ठीक आहे. हा, जर विधिमंडळाची मान्यता मिळण्याच्या आधी, विधिमंडळाची मान्यता मिळायचीच आहे आणि ऑर्डिनन्स राज्यपाल महोदयांनी काढला, पण पुढे जाऊन जर समजा या ऑर्डिनन्स बद्दल काही वाद निर्माण झाला, विशेष म्हणजे राज्यपालाने काढलेल्या अध्यादेशाविरुद्ध तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. हा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे. राज्यपालाने जर एखादा अध्यादेश काढला तर त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही समजा हा न्यायालयात गेले पण आणि राज्यपालाला नंतर असं रिअलाइज झालं की नाही यार हा ऑर्डिनन्स जरा थोडासा चुकीचा आहे, आपण सरकारचं ऐकायला नव्हतं पाहिजे, तर एक लक्षात घ्या, हा ऑर्डिनन्स म्हणजेच अध्यादेश राज्यपाल कधी मागं घेऊ शकतात. म्हणजे त्याच्या मंजुरीच्या आधीच ते कधी मागं घेऊ शकतात. पण जर मंजूर झाला तर मग तो कायदा बनतो. जर तो मंजूर झाला तर काय बनतो? कायदा बनतो. ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. तसंच राज्यपाल महोदय जे असतात हे राज्य लोकसेवा आयोग, राज्य वित्त आयोग, भारताच्या महालेखापाल, ठीक आहे, या महालेखापालानं राज्याच्या संदर्भात केलेले जे काही अहवाल असतात या सगळे अहवाल राज्य विधिमंडळासमोर ते दरवर्षी मांडतात. ठीक आहे. आपल्याकडे लक्षात ठेवा, जे महालेखापाल असतात त्या महालेखापालांची तरतूद 148 मध्ये आहे. आणि आता राज्यसेवेच्या एक्झाममध्ये राज्यसेवा, आता ह्या ऑलरेडी जुन्याच नोट्स आहेत, तर राज्यसेवेची जी परीक्षा झाली होती आता 1 डिसेंबरला, ठीक आहे, कितीला? 1 डिसेंबरला, या 1 डिसेंबरमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की कॅगची तरतूद, कॅग जी आहे, कॅग महोदय यांची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही आधीचे व्यवस्थित नोट्स हँडल केले तर तुम्हाला यावरती आधारित क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात. कॅगची तरतूद 148 मध्ये दिलेली आहे. एकच व्यक्ती केंद्र आणि राज्यासाठी काम करत असतो. राज्यासाठी जे अहवाल असतात ते राज्यपालाकडे पाठवतात, केंद्राचे अहवाल ते राष्ट्रपतीकडे पाठवतात. तर असे जे बेसिक पॉईंट्स आहेत हे बेसिक पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. कुणाला काही डाऊट आता यामध्ये? एनीबडी? ओके. राष्ट्रपतीचे वित्तीय अधिकार, सॉरी राष्ट्रपतीच म्हणतो, राज्यपालाचे वित्तीय अधिकार. राज्यपालाचे जे वित्तीय अधिकार आहेत, ठीक आहे, राज्यपालाचे जे काही वित्तीय अधिकार आहेत ते वित्तीय अधिकार कोणते कोणते? तर सगळ्यात पहिला जो वित्तीय अधिकार आहे राज्यपालाचा तो आहे म्हणजे राज्यपालाच्या संमतीनेच, ओके, राज्यपालाच्या संमतीनेच अर्थविधेयक राज्य विधिमंडळात सादर केले जाईल. जे अर्थविधेयक राज्य विधिमंडळातल्या विधानसभेत मांडलं जातं. ठीक आहे. अर्थविधेयक कुठं मांडलं जातं? तर विधानसभेत सादर केलं जाईल. विधिमंडळात म्हणण्यापेक्षा विधानसभा असं तुम्ही म्हणू शकता. विधानसभा म्हणजेच एक प्रकारचं कनिष्ठ सभागृह आहे. या कनिष्ठ सभागृहामध्ये, ठीक आहे, हे काय केलं जातं? सादर केलं जातं. राज्यपाल राज्य विधिमंडळात वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, राज्यपाल राज्य विधिमंडळामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजे राज्य शासनाचा अर्थसंकल्प मांडण्याचे घडवून आणतात. म्हणजेच राज्यपाल राज्य शासनाचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळात मांडण्याची प्रोसेस करेल. म्हणजे बजेट मांडण्यासाठी राज्यपाल त्या ठिकाणी व्यवस्था करतात. मी व्यवस्था करतात असं समजून सांगतोय. राज्यपाल मांडत नाही. आपल्या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत, ठीक आहे, बजेट कोण मांडतं? राज्याचे जे अर्थमंत्री आहेत हे अर्थमंत्री मांडतात. ओके, लक्षात घ्या. अर्थमंत्री कुठं मांडतात? विधानसभेत मांडतात. आणि अर्थराज्यमंत्री कुठं मांडतात? तर विधान परिषदेत मांडतात. हे विसरायचं नाही. मांडतात हे लोक. व्यवस्था कोण करतं? ओके, घडून कोण आणतं?
घडून आणण्याचं काम करतं राज्यपाल महोदय. समजलं? घडून आणण्याचं काम कोण करतं? राज्यपाल महोदय. अनुदानाची मागणी राज्यपालाच्या संमतीनेच करता येते. जे काही अनुदान असतं त्या अनुदानाची मागणी राज्यपालांच्या संमतीनेच या ठिकाणी होते. अचानकपणे उद्भवलेला खर्च करण्यासाठी राज्यपाल राज्याच्या आकस्मिक निधीमधून अग्रिम राशी म्हणजे काही ॲडव्हान्स, अग्रिम म्हणजे काय? ॲडव्हान्स म्हणजे आधीच काही पैसा उचलू शकतो आणि हा राज्याचा आकस्मिक खर्च निधी हा राज्यपालाच्या हातात असतो. राज्यपालाच्या हातात असतो. केंद्राच्या हातात कोणाचा असेल? आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की केंद्राचा आकस्मिक संचित निधी हा कोणाच्या हातात असतो? तर केंद्राचा आकस्मिक संचित निधी आर्टिकल 267 नुसार कोणाच्या? राष्ट्रपतीच्या हातात असतो. आणि याच तरतुदीमध्ये म्हणजे आर्टिकल 267 मध्येच असंही सांगितलेलं आहे की राज्यपालाकडे सुद्धा राज्याचा संचित निधी म्हणजे आकस्मिक संचित निधी साठवून ठेवलेला असतो. तुम्हाला याच आधारावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्यामुळे हे जे काही मी लेक्चर्स या ठिकाणी घेतोय या चॅनल्सवरती म्हणा किंवा या ॲपच्या हिशोबाने म्हणा, हे सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. या लेक्चरचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि या लेक्चर्सवरती तुम्हाला कमांड ठेवायची आहे हे विसरायचं नाही. कारण की पुढचे जे काही 25 दिवस आहेत हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या 25 दिवसांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला एकदम प्रॉपर पद्धतीनं, ओके लक्षात घ्या, आपल्याला एकदम प्रॉपर पद्धतीनं या ठिकाणी काम करायचं आहे. जर आपण हे काम व्यवस्थित केलं तर मी 100% सांगतो की तुम्हा लोकांना खूप एकदम ॲडव्हान्स लेवलवरती आपल्याला काय मिळेल? ॲडव्हान्स लेवलवरती सगळ्या गोष्टी या ठिकाणी डेव्हलप होतील. तुमच्यासाठी फायद्याचं आहे ते, राईट? हे काय आहे? तुमच्यासाठी फायद्याचं आहे. चलो, राज्यपाल दर 5 वर्षांनी पंचायत संस्था आणि म्युनिसिपालिटींच्या वित्तीय स्थितीच्या चौकशीसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. बस एवढंच एक बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त राज्यपालाचे काही न्यायविषयक अधिकार पण आहेत. तर न्यायविषयक अधिकार जे आहेत हे न्यायविषयक अधिकार एक 4 आहेत. महत्त्वाचे ते पॉईंट लक्षात ठेवा. न्यायविषयक अधिकार कोणते? तर राज्यपालाचे अधिकार म्हणजे काय? तर राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात तेव्हा त्यांना संबंधित राज्याच्या राज्यपालाचा विचार घ्यावा लागतो. इम्पॉर्टंट. एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ज्यावेळेस केली जाते, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची ज्यावेळेस नेमणूक केली जाते तेव्हा राज्यपालाचा विचार घेतात राष्ट्रपती महोदय. ठीक आहे. बरं, जेव्हा त्या न्यायाधीशाला पाठवलं जातं, ठीक आहे, जेव्हा त्या न्यायाधीशाला आपल्या जेव्हा त्या न्यायाधीशाला आपल्या राज्यात पाठवलं जातं त्यावेळेस त्या न्यायाधीशाला शपथ कोण देतात? राज्यपालच देतात. एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जेव्हा आपल्या राज्यात पाठवलं जातं हायकोर्टमध्ये त्यावेळेस त्यांना शपथ हेच महोदय देतात. ठीक आहे. राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या कोणत्याही कायद्याविरुद्ध जो काही त्याचा अपराध असेल त्या अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा म्हणजेच पार्डन, शिक्षा तहकूब करण्याचा म्हणजे रिप्राईव्ह, त्यामध्ये विश्राम देण्याचा म्हणजे रिस्पाईट किंवा सूट देण्याचा म्हणजे रिमिशन अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा म्हणजे सस्पेंड, या सगळ्यांच्या गोष्टी त्यात सूट देण्याचा म्हणजे रेमिट, किंवा ते सौम्य करण्याचा म्हणजे कम्यूट, कम्यूट, या सगळ्यांचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. राज्यपाल या ठिकाणी एखाद्या अपराध्याला त्याने राज्यात केलेल्या शिक्षेबद्दल तो क्षमादान देऊ शकतो. राज्यपाल त्याला क्षमा करू शकतो असा अधिकार त्याला खास दिलेला आहे. पण राज्यपाल फाशीची शिक्षा आणि कोर्ट मार्शलची शिक्षा तो माफ करू शकत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, हे तुम्हालाही बेसिक माहिती आहे. आणि ह्यांचे सगळ्यांचे अर्थ मी राष्ट्रपतीच्या सेक्शनमध्ये सांगितलेले आहेत. तो भाग समजून घ्या. मी स्पेशली सांगेल जे विद्यार्थी आता या ठिकाणी आहेत त्यांनी रिव्हिजनवरती भर द्या. जास्तीत जास्त रिव्हिजन करा. रिव्हिजन 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 बस एवढाच डोक्यात तुमच्या ठेवा. जेवढं तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी ते बेस्ट राहील. ठीक आहे. कलम 233 अन्वये राज्यपाल राज्य उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका, पदस्थान, पदस्थापन व पदोन्नती निश्चित करतात. ठीक आहे. नेमणुका, पदस्थापन आणि पदोन्नती निश्चित करतात. लक्षात ठेवा. कुणाच्या करतात ते? तर जिल्हा न्यायाधीशांच्या.
आणि कलम 234 अन्वये राज्यपाल व्यक्तींची नेमणूक, ठीक आहे, राज्याच्या न्यायिक सेवेत करतात. म्हणजे JMFC जे करत असताना राज्य उच्च न्यायालय राज्याचं उच्च न्यायालय आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आणि हायकोर्टचा ते सल्ला घेतात. ह्याला आपण JMFC म्हणतो, तालुका न्यायदंडाधिकारी किंवा तालुका न्यायाधीश. तर हे झाले राज्यपालाचे आज सगळ्यात महत्त्वाचे कार्य. मग येतं एक चौथं कार्य जे की महत्त्वाचं आहे, परंतु आजकाल त्याच्यावरती क्वेश्चन्स खूप कमी विचारले जातात आणि येतात पण, ते म्हणजे कार्यकारी अधिकार. आणि कार्यकारी अधिकारात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारचे सर्व काही गोष्टी, म्हणजे आता आपण राज्यपालानंतर जे पुढं CM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते कार्यकारी अधिकार सगळ्यात जास्त दिसतील. म्हणून ते थोडंसं मी रिझर्व ठेवतोय, कारण याच्यामध्ये CM, ठीक आहे, राज्यपाल नक्की काम काय करतो हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट ज्यावेळेस येते आपल्या राज्यात त्यावेळेस CM हटतो आणि राज्यपालाच्या हातात मेन पॉवर येते. राष्ट्रपती आपले पॉवर राज्यपालाला देतात आणि राज्यपाल असे पॉवर राज्याचा जो मुख्य सचिव असतो, जो IAS ऑफिसर असतो, मुख्य मेन चीफ IAS ऑफिसर म्हणजे सगळ्यात वरिष्ठ IAS ऑफिसर, त्याला हाताला धरून आपल्या पूर्ण राज्यपालाचा गाडा तो हाकत असतो. तर हे बेसिक पॉइंट्स लक्षात आले आजच्या लेक्चरचे. कुणाला काय डाऊट? एनीबडी? चलो, थँक्यू सो मच. परत आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके ओके ओके, चला, जर कोणाला डाऊट असेल तर सांगा. नाहीये? ऑल क्लिअर? चला, रिव्हिजन करा, कंटिन्यू रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. राईट? ओके. फक्त आता एक महत्त्वाची सूचना डिपार्टमेंटल PSIच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. डिपार्टमेंटल PSIची ओके तुमची मेन्स रिलेटेड, डिपार्टमेंट PSIचे मेन्स रिलेटेड आपल्या 2 बॅचेस खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे रिव्हिजन बॅच, जी तुमची रिव्हिजन बॅच आज पूर्णपणे कंप्लीट होईल. आज त्याच्यामध्ये जे काही तुमचं बाकीचे सेक्शन्स जे उरलेले आहेत ते सगळे कंप्लीट होतील. दुसरी गोष्ट, डिपार्टमेंटल PSIची टेस्ट सिरीज जी आहे, ही टेस्ट सिरीज तुमची 7 कंप्लीट झालेली आहेत, 7 पूर्ण झालेली आहेत. आणि या 7व्या टेस्ट सिरीजमध्ये ज्या काही अपडेट आहेत हे अपडेट करून तुम्हाला ह्या परत दिल्या जातील. आता तुमची 8वी 9वी आणि 10वी या टेस्ट सिरीज तुमच्या आता लॉन्च केल्या जातील. याच्यासाठी एक आठवडाभर मला लागेल. आठवड्याभरामध्ये म्हणजे पुढच्या रविवार किंवा पुढच्या रविवारपर्यंत तुमच्या ह्या टेस्ट सिरीज कंप्लीट होतील. तर या टेस्ट सिरीज पटापट जे विद्यार्थ्यांनी अजून घेतल्या नसतील त्यांनी घ्या. त्यासाठी किरण गुरुजी नावाचा जो आपला चॅनल आहे तो किंवा किरण गुरुजी नावाचा जो ॲप आहे तो ॲप घ्या, किंवा तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. 7887448636. तुम्हाला डेमो टेस्ट हवी असेल तर ती डेमो टेस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही मेसेज करून द्या व्हॉट्सअपवरती, तुम्हाला टेस्ट अपलोड सेंड केली जाईल. टेस्ट पहा, जर टेस्ट आवडली तर टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. टेस्ट सिरीजची जी फीज आहे ती काही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव मी 999 ठेवलेली आहे. टेस्ट सिरीजची फीज मी वाढवणार होतो म्हणजे ऑलरेडी पहिल्यासारखी करणार होतो, ठीक आहे. परंतु आता टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत, सर्व विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज अवेलेबल व्हावी यासाठी टेस्ट सिरीजची फीज मी मात्र 999 ठेवतोय, तर याचा फायदा करून घ्यावा. ठीक आहे, चलो, धन्यवाद.